आज पेटनाका या ठिकाणी वनश्री नानासाहेब माडिक यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिराळा तालुक्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी हजेरी लावली आहे। राजकारण बाजूला ठेवून नानासाहेब माडिक यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना पाहून जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या। मात्र नानासाहेबांनी राजकारणाच्या पलीकडे लोकांशी संपर्क ठेवला होता। सामान्य माणसाला ताकद देण्याची भूमिका नानासाहेबांनी आयुष्यभर जपली असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलं। आज पेटनाका येथे स्वर्गीय नानासाहेब माडिक यांचा 6वा स्मृती दिन यासाठी भेट देण्यासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ आलेत। भाऊ, आज नानासाहेबांचा 6वा स्मृती दिन, आपले नानासाहेबांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध, काय आठवणी? नानासाहेबांनी राजकारणाच्या पलीकडं लोकांच्याशी संबंध ठेवला। राजकारणात ते बांधून राहिले नाहीत आणि प्रामुख्यानं सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची भूमिका, सर्वसामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्याची भूमिका आणि राजकारणाच्या पलीकडं लोकांचं संघटन करण्याची भूमिका त्याने आयुष्यभर त्या ठिकाणी जपली। त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षातली लोक नानासाहेबांना फार जवळनं पाहायला मिळाली। नानासाहेबांनी त्यांना मदत केली आणि त्यामुळं एक सर्वसामान्य माणूस ह्या जिल्ह्यातला असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला असेल, त्यांच्याविषयी आत्मीयता असणारा सर्वसामान्य माणूस आहे। प्रत्येकाला तिने कधी रिकाम्या हाताला परत पाठवलं नाही, त्यांना मदत करण्याची भूमिका सातत्यानं ठेवली आणि त्यामुळं ते जाऊन जरी 6 वर्ष झाली तरी लोकांचा माहोल तो आता या ठिकाणी दिसतोय। ते जी सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी जे संबंध जपले, सगळ्यांच्याशी संबंध जपले, ते महत्त्वाचं होतं आणि अशी माणसं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये असणं हे महत्त्वाचं असतं। त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं लोकांच्याशी संवाद ठेवला। ओके, धन्यवाद।